हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझं मंथली ग्रॉसरी शॉपिंग आणि ऑर्गनायझेशन शेअर करणार आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल. तर मोस्टली आम्ही डी मार्ट नाहीतर स्मार्ट बाजारमधून शॉपिंग करत असतो, पण दिस टाईम आम्ही डी मार्टमधून शॉपिंग केलेली आहे. आणि मंथली आम्ही महिन्यातून एकदा म्हणजे 1 तारखेला जसं 1 तारखेला मोस्टली सगळ्यांची सॅलरी येत असते, तर आम्ही सॅटर्डे संडे बघून मंथली आमची ग्रॉसरी शॉपिंग करत असतो. आणि शॉपिंगमध्ये जे असतं ती लिस्ट आहे ती मी माझ्या फ्रीजवरती मी एक नोट करून ठेवलेला आहे. जे जे वस्तू संपता त्या वस्तू मी तेव्हाच्या तेव्हा लिहून ठेवते, कारण लेडीजला बरेचसे काम असतात, लक्षात राहत नाही. त्यामुळे जेव्हा जी वस्तू संपते तेव्हा ती मी फ्रीजवरती जे नोट पॅड आहे त्यावरती नोट करून ठेवत असते. आणि म्हणजे महिन्याभरात जे जे सामान लागणार आहे ते आम्ही मोस्टली सुपर मार्केटमधून म्हणजेच डी मार्टमधून आणत असतो. आणि जे खूप जास्तच इम्पॉर्टंट आहे ते खालून जे लोकल किराणा स्टोअर आहे तिथून आम्ही आणत असतो. तर काय काय शॉपिंग केलेली आहे यावेळेस ते तुम्हाला मी शेअर करणार आहे. तर जसं फरसाण झालं, स्नॅक्स वगैरे झालं, त्यामध्ये आम्ही मोस्टली शेव आणि त्यानंतर जी आपली मूग डाळ असते ते आमचं कंपल्सरी असतं. त्यानंतर एक पॅकेट बिस्किटचं, तर बिस्किट जे आहे ते मोस्टली आमचं चेंज होत असतं. तर यावेळेस गुड डे बिस्किटच्या पॅकेटवरती ऑफर्स होती, त्यामुळे आम्ही मोठा गुड डे बिस्किटचा पॅकेट आणलेला होता. आणि त्यानंतर आम्ही ना ब्रेकफास्टसाठी ना मुसली यूज करत असतो, तर मुसलीवरती ना ऑफर्स होत्या. तर मुसलीचे 2 पॅकेट्स आणि कॉर्नफ्लेक्सचा 1 पॅकेट आम्ही मोस्टली जो ब्रेकफास्ट आहे तो मुसली आणि कॉर्नफ्लेक्स दुधामध्ये मिक्स करून ब्रेकफास्टमध्ये खात असतो. त्यानंतर मॅगीचे जे आहे ते 4 ते 5 पॅकेट मी इथे आणलेले, कारण हिवाळ्यामध्ये हजबंड्सला स्पेशली भूक लागते ऑफिसमधून आल्यावरती, त्यामुळे त्यांच्यासाठी 4 आटा मॅगीचे पॅकेट्स आणलेले. आणि त्यानंतर विहानसाठी हे जे आहे चोकोज आणले, तर चोकोजवरती ऑफर होते, त्यामुळे दुधासोबत ब्रेकफास्टला खायला लहान मुलांना खूप आवडते, त्यामुळे ते चोकोज मी आणलेले. त्यानंतर पोहे, त्यानंतर इथे मुगाची डाळ, मोठ आणि पापडचे पॅकेट आणलेले होते. 2 पापडचे पॅकेट आणलेले इथे. आम्ही जेवणासोबत आम्हाला पापड लागत असतात, तर 2 उडद दालचे इथे आम्ही पॅकेट आणले होते. तर मुगाची डाळ आणि जी हिरवी मोठ असते ज्याचे डोसे वगैरे खूप छान लागतात ती आम्ही इथे 1-1 किलो आणलेली आहे. आणि तांदूळ जो आहे तो 3 किलो तांदूळ आणलेला आहे. आणि वडा कोलम नावाचा इथे आम्ही तांदूळ यावेळेस आणलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही जे आटा आहे तो एकसाथच आणतो महिन्याभराचा 5 किलोचा आटाचा आशीर्वाद गोल्ड इथे आणलेला आहे. आणि काही जे पॅकेट्स होते ते ऑलरेडी उघडलेले होते, पण ते तुम्हाला दाखवायचे होते म्हणून ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे. त्यानंतर थोडेफार स्नॅक्स जे असतं, जसं डी मार्टमध्ये चकल्या ज्या असतात ते छान मिळतात, तर चकल्या वगैरे आणलेल्या होत्या. आणि त्यानंतर ऑइल्स जे पॅकेट्स आहे ते आम्ही 2 ते 3 डी मार्टमधूनच आणत असतो. आणि आता इथे माझं ऑर्गनायझेशन सुरू आहे. तर ऑर्गनायझेशनमध्ये माझ्याकडे प्लॅस्टिकचा मोठा फूड ग्रेड जो बॉक्स आहे त्यामध्ये मी खायचं प्यायचं सामान ठेवत असते, म्हणजे थोडंसं ट्रान्सपरंट आहे, म्हणजे इझिली ना ज्या वस्तू आपल्याला ज्या लागणाऱ्या आहे आणि खायच्या ज्या वस्तू आहेत अशा मी या ट्रान्सपरंट डब्यामध्ये ठेवत असते. म्हणजे डेली ज्या वस्तू मला लागणार आहेत त्या वस्तू मी या डब्यामध्ये ठेवणार आहे. तर मंडई, डाळ, तांदूळ ह्या गोष्टी तर आपण मंथली घेतच असतो. त्यानंतर काही लहान मुलांचं खाण्यापिण्याचं जे सामान असेल ह्या सगळ्या गोष्टी ना डी मार्टमध्ये स्वस्त पडतात आणि ऑफर्स पण भरपूर असतात, त्यामुळे आम्ही मोस्टली जी शॉपिंग आहे ती डी मार्टमधून करत असतो. त्यानंतर या डब्यामध्ये मोस्टली माझं विहांशचं जे खाण्यापिण्याचं सामान असतं, जसं मखाना झालं, चोकोज झालं, त्यानंतर त्यांचं पॉपकॉर्न जे पॅकेट्स आहे हे सगळं मी या पिंक कलरच्या डब्यात ठेवत असते. म्हणजे भूक लागली
लागली की लगेच काढायचं म्हणजे इझी जातं. त्यामुळे मलासुद्धा माहिती असतं की कुठल्या डब्यामध्ये मी कुठल्या वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि सगळ्यात माझी किचन ट्रॉली आहे, सगळ्यात खालच्या खाण्यामध्ये मी ते लूज पॅकेट्स ठेवते. तर यामध्ये मी माझे तेलाचे पॅकेट्स, त्याच्यानंतर चहापत्तीचे पॅकेट्स, त्यानंतर हे उडद पापडचं पण आम्ही पॅकेट आणलेलं. तर हे जे आहे ह्या सगळ्या एक्स्ट्राच्या वस्तू होत्या. तर ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मी किचन ट्रॉलीच्या सगळ्यात मोठ्या खाण्यामध्ये ठेवत असते. आणि हा जो स्टीलचा डब्बा आहे यामध्ये मी मुगाची डाळ आणि हिरवी मूग ठेवणार आहे. तर मी ना डायरेक्ट प्लास्टिकसोबत यासाठी ठेवते कारण आमच्याकडे ना खूप जास्त वातावरण थंड आहे आणि वस्तूंना डाळी साईडला ना लवकर मॉइश्चर चढतं. त्यामुळे छोटे छोटे किडे जे आहे ना ते खूप लवकर होतात. म्हणून मग प्लास्टिकमध्ये जर असं ठेवलं तर मॉइश्चर चढत नाही आणि जास्त दिवस जे आहे ते कडधान्य स्टोअर राहतात. आणि त्यानंतर हा जो प्लास्टिकचा डब्बा आहे यामध्ये मी सगळ्या मॅगी ठेवून घेतलेल्या आहे. आणि लास्ट टाईम जेव्हा मी डीमार्टला गेलेलो मागच्या महिन्यामध्ये, तेव्हा ना 99 रुपीजला ना असे मी ट्रान्सपरंट प्लास्टिकचे 4 डबे आणलेले. हे कडधान्य वगैरे ठेवायला. तर मी या डब्यांमध्ये ना मोठ ठेवून घेणार आहे कारण ट्रान्सपरंट प्लास्टिकच्या डब्यामधून ना इझिली आपल्याला ना वस्तू दिसून पडते. तर ते इझी जातं आपल्याला शोधायला. आणि ना ॲक्च्युली ना मला प्लास्टिक थोडंसं जे आहे ना हँडल करणं इझी वाटतं. मी ग्लासच्या पण भरण्या आणलेल्या, पण माझ्यानी ना ते हँडल करणं होत नाही. आय नो प्लास्टिक जास्त यूज करणं चांगलं नसतं, पण मी कमीत कमी प्लास्टिकचा वापर करण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. आणि मॅक्सिमम जे आहे डाळ तांदूळ वगैरे आहे ते स्टोअर करण्यासाठी मी स्टीलच्याच डब्यांचा जास्त वापर करत असते. त्यानंतर पोहेसुद्धा जे आहे मी प्लास्टिकच आहे तो मी स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून घेणार आहे. आणि तुम्ही ते बघू शकता मी स्टीलच्या डब्यांना ना वरून स्टिकर लावून घेतलेला आहे. कारण की ना स्टीलच्या डब्यामध्ये आपल्याला दिसून पडत नाही की आतमध्ये काय ठेवलेलं आहे. म्हणून मी ना अशा पद्धतीने ना बाहेरूनच स्टिकर लावून घेतलेले आहे. म्हणजे मला इझिली ना बाहेरूनच माहिती पडेल की ह्या डब्यामध्ये काय ठेवलेलं आहे. आणि माझ्याकडे असा प्रोटीनचा डब्बा होता. तर प्रोटीन तर आता मी काही यूज करत नाही, पित नाही प्रोटीन मिल्क. तर त्यामुळे मी या डब्यामध्ये ना जिरं ठेवत असते. त्यामुळे मला माहिती आहे की या डब्यामध्ये जिरं असतं. त्यामुळे याला काही मला नाव द्यायची गरज पडलेली नाही. तर जिऱ्याचे ना मी 2 पॅकेट आणलेले होते. तसं तर इतकं महिन्याभराचं जिरं लागत नाही, पण तरीसुद्धा मी ऑफर होती जिऱ्यांवरती म्हणून मी एक्स्ट्राचे जिऱ्याचे पॅकेट घेऊन आलेली होती. आणि या जिऱ्याच्या काही कॅरी बॅग्स निघालेल्या आहेत ना प्लास्टिक, याचासुद्धा मी वापर करत असते कचऱ्यासाठी. म्हणजे कचऱ्याचं प्लास्टिक म्हणजे किचनमध्ये काही छोटे मोठे जे कचरा निघतो तर ह्या प्लास्टिकचा मी अशा प्रकारे वापर करत असते. तर राईससाठी सुद्धा माझा एक स्पेशल डब्बा आहे. तर त्यामध्ये मी राईस ठेवत असते. त्यालासुद्धा मी नेमिंग करून घेतलेला आहे. तर मी इथे ना 3 किलो तांदूळ आणलेला होता. एक्स्ट्राचा आम्ही महिन्याभरापेक्षा जास्तचा तांदूळ घेऊन असतो. आम्ही मोस्टली प्रत्येक वेळेस ना ॲक्च्युली आम्ही तांदूळ वेगळे आणत असतो. लास्ट टाईम आम्ही इंद्रायणी आणलेला. यावेळेस आम्ही म्हटलं की राईस चेंज करा म्हणून यावेळेस आम्ही वडा कोलम आणलेला. तर एकदा त्या तांदूळापासून बनवून बघितला राईस, खूप छान झालेला. मोस्टली ना मसाले भात वगैरे आलू भात जो आहे त्या तांदूळापासून खूप छान बनतो. आणि यावेळेस बासमती राईस पण आम्ही आणत असतो, पण ऑलरेडी बासमती राईस होता आणि वापर झाला नव्हता. त्यामुळे बासमती राईस आम्ही यावेळेस काही आणलेला नाही. तर राईस भरून घेतलेला होता आणि ऑलरेडी उरलेला होता. तर मग त्याला बॅग जी आहे ती बांधून घेतलेली. आणि लूज बॅगची जी ट्रॉली आहे त्यामध्ये हे जी तांदूळाची बॅग आहे ते मी ठेवून घेणार आहे. आणि त्यानंतर जी आटा आहे आपलं कणिक जे आहे ते माझ्याकडे असं स्टीलचा मोठा डब्बा आहे त्यामध्ये मी कणिक ठेवत असते. आणि प्लास्टिकच मी ठेवलेला आहे, त्याला काही काढून घेतलेलं नाही. जसं तुम्हाला सांगितलं की मॉइश्चर खूप जास्त चढतं म्हणून मग मी कणिकचं जे आहे प्लास्टिक सहित ठेवलेला आहे. तर आता जे कणिकचा डब्बा आहे तो सुद्धा मी त्याच्या जागेवरती ठेवणार आहे. किचनचा ओटा आहे, गॅसच्या खालीच मी कणकेचा डब्बा ठेवत असते कारण रोजची आपल्याला कणिकच्या डब्याची गरज पडत असते.
कारण रोज पोळ्या बनवायला आपल्याला कणिक लागत असते. आणि यावेळेस ना आम्ही लिक्विड डिटर्जंट आहे ना दुसऱ्या कंपनीचं आणलेलं 5 लिटरचं हे लिक्विड डिटर्जंट आहे. आम्हाला 350 की 360मध्ये पडलेलं आणि खूप चांगली ऑफर होती, त्यामुळे आम्ही यावेळेस सर्फ एक्सेल न आणता हे लिक्विड डिटर्जंट आणलेलं. आणि ज्या मसाले आणलेले, जसं यावेळेस आम्ही चाट मसाला आणि चाय मसाला आणलेला, कारण हिवाळ्यामध्ये ना थोडेसे स्ट्रॉंग मसालेदार चाय प्यायला मजा येते, तर ते सुद्धा मी ना फ्रीजमध्ये ठेवत असते. तर साबण झालं, वॉशिंग लिक्विड झालं, डिटर्जंट झालं, ह्या सगळ्या गोष्टी मी लॉन्ड्री एरिया आहे त्या एरियामध्ये ठेवत असते. आणि मोट वगैरे आहे ते सगळ्यात वरच्या ट्रॉलीमध्ये मी ठेवत असते. कडधान्य वगैरे ते सगळं, आणि सोप वगैरे, धनिया दाल जे आहे ते मी फ्रीजवरती ठेवत असते. आणि त्यानंतर ना माझी एक साईड जी आहे किचनची ती फर्निचर नाही आहे, त्यामध्ये या प्रकारे कॅबिनेट्स केलेले आहे. माझं ॲक्च्युली यू शेपमध्ये किचन आहे आणि एक साईड जो आहे तो फर्निचर नाही आहे, त्याला कॅबिनेट आहे, आणि 2 साईड आहे ते पूर्ण फर्निचर केलेलं आहे. तर ही जी साईड आहे इथे मी माझे सगळे जे काही डाळ तांदूळचे वगैरे जे डबे आहेत ते मी इथे ठेवत असते. तर सगळ्यात वरती आहे ते मी स्टीलचे डबे ठेवत असते, कारण स्टीलचे डबे थोडे जड असतात आणि त्याला स्ट्रेंथ जास्त असते, म्हणून स्टीलवरती ठेवत असते. आणि प्लॅस्टिकचे जे डबे आहेत ते मी खाली ठेवत असते. तर स्टीलच्या डब्यावरती तुम्हाला माहिती की ऑलरेडी नाव लिहिलेलं आहे, त्यावरती नेमिंग केलेलं आहे, तर डबे शोधायला सुद्धा इझी जातं. आणि ना कुठलं पण मी सामान जेव्हा मार्केटमधून आणते त्याआधी स्टीलच्या डब्याला ना एकदा छान वॉश करून उन्हामध्ये वाळवून घेते, कारण तेव्हाच ते क्लीन केले जातं, असे तर क्लीन होत नाही. डेली तर आपल्याला वेळ मिळत नाही. तर बऱ्यापैकी डब्यांना इकडे तिकडे मी ऑर्गनाईज करत आहे, कारण काही डबे लहान आहे, काही डबे मोठे आहे, तर त्यांना व्यवस्थित ऑर्गनाईज मी माझ्या पद्धतीने इथे करून घेणार आहे. तर माझे ना इथे ॲक्च्युली जे डबे आहेत, कुठल्या डब्यामध्ये कुठलं सामान ठेवायचं आहे ते फिक्स असतं, पण कधी कधी काय होतं ना, डबे अरेंज करणं, ऑर्गनाईज करणं थोडंसं कठीण जातं, कारण डबे लहान मोठे असल्यामुळे इथे ॲक्च्युली माझा वेळ जातो. पण मी काय करते ना, की जे डबे मला नेहमी म्हणजे रोजचे लागत असतात ते मी मोस्टली समोर ठेवत असते, आणि जे डब्यांमधलं जे सामान आहे ते खूप कमी लागत असतं, रेग्युलर त्याची गरज नसतं, ते मी मागे ठेवत असते. त्यामुळे ना मलासुद्धा इझी जातं. आणि जसं तुम्ही बघू शकता की डाळ राईस वगैरे प्रत्येक वरती दिसत असेल स्टीलचे डबे, तर वरच्या खाण्यात ना सगळ्या प्रकारच्या डाळ आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे राईस आहे, ते मी वरती ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात खालच्या खाण्यात जे आहे ना ते मी स्नॅक्स, जे खाण्यापिण्याचे जे काही आहे डेली लागणारे बिस्किट्स वगैरे आहे, ते सगळ्यात खालच्या डब्यात मी म्हणजेच प्लास्टिकच्या डब्यात असं मी ऑर्गनाईज करून ठेवलेलं असते. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी माझं मंथली ग्रॉसरी शॉपिंग आणि ऑर्गनायझेशन करत असते. मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला बिलकुल विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.